रामकृष्ण हरी मंडळी 2 दिवसांच्या पुण्यातल्या मुक्कामानंतर संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या पुण्याहून आज मार्गस्थ झालेल्या आहेत। विठ्ठल नामाच्या अखंड गजरामध्ये, टाळ मृदुंगाच्या निनादामध्ये आणि लाखो वारकऱ्यांच्या उत्साहात पालखीनं पुण्याला निरोप दिला। संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या दोन्ही पालख्या पुण्यातून दिवे घाटाच्या मार्गाने मार्गस्थ होत आहेत। हजारो वारकऱ्यांसोबत आज दिवे घाटामध्ये विठू माऊलीचा गजर होणार आहे। वारीचा कठीण टप्पा आज पार होतोय। आजच्या पालखी प्रवासातल्या माऊलींच्या पालखीचा सगळ्यात महत्त्वाचा हा टप्पा असतो। दिवे घाटातील अवघड वळण चढण पार करून माऊलीच्या जयघोषामध्ये पालखी आज सासवड मुक्कामी असेल आणि तुकोबांची पालखी आज लोणी काळभोरला मुक्काम करेल। संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकोबांच्या पुण्यातल्या 2 दिवसांचा मुक्काम संपला। आज दोन्ही पालख्या आपापल्या दिशेने मार्गस्थ होत आहेत। माऊलींच्या पालखीचा पुढील 2 दिवस मुक्काम सासवडला असेल आणि त्यानंतर वारकरी पंढरपूरच्या दिशेने रवाना होतील। संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या सोहळ्याकरता त्यांच्या स्वागताकरता जो दिवे घाट आहे तो पूर्णपणे सजला आहे। दिवे घाटामध्ये त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी झालेली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये वारकरी या ठिकाणी जमलेले आहेत। संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम माऊली यांच्या पालख्या आळंदीकडून पंढरपूरकडे मार्गस्थ झालेल्या आहेत आणि या दोन्ही पालख्यांचा मुक्काम आहे तर तो पुण्यातला आजचा संपलेला आहे आणि आज दोन्ही पालख्या या आपापल्या दिशेने रवाना झालेल्या आहेत। संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी ही सासवडमध्ये 2 दिवस मुक्कामी असणार आहे। त्यानंतर हजारो वारकऱ्यांची पावलं ही पंढरपूरच्या दिशेने रवाना होणार आहेत। आपण बघायला गेलात तर माऊलींच्या या पूर्ण सोहळ्यातील सर्वात कठीण मार्ग म्हणजे हा दिवे घाट आहे आणि या दिवे घाटामध्ये आज मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यासाठी पालखीचे सर्वजण सज्ज झालेले आहेत। आपण बघितलं तर ज्या पालख्यांना ज्या वारकऱ्यांना आळंदी आणि देहूला जाणं शक्य झालेलं नाहीये अशा सगळ्या पालख्या आज या ठिकाणी पालखीचं स्वागत करण्यासाठी दाखल झालेल्या आहेत। आपण बघू शकतो जो वारकरी समाज आहे पूर्णपणे या ठिकाणी जिकडे नजर जाते तिकडे आपल्याला सगळे वारकरी दिसत आहेत। या माऊलींचं स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येने वारकरी या ठिकाणी जमलेले आहेत। एवढ्या तासनतास चालून पायाला फोड आलेले आहेत, दमलेले आहेत, पण कोणत्याही गोष्टीचा लवलेश न त्यांच्या चेहऱ्यावर दिसतं। ते आनंदाने हसतमुख त्या पांडुरंगाला भेटण्यासाठी त्यांच्या ओढीसाठी ते मोठ्या संख्येने जात आहेत। कॅमेरामॅन प्रशांतसह मी अपर्णा गुरव, न्यूज 18 मराठी, पुणे।